आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या दादा ताई या 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 आत या. अहो या ना ताई, बसा बसा बसा. बसा. मी पाणी घेऊन येते. जरा लहान आहे घर आमचं. नाही नाही किती छान आहे तुमचं घर. मला खूप आवडतात अशी घर. ताई मी आपल्या सगळ्यांसाठी चहा टाकते, तुम्हाला चालेल ना? हो ताई, पण उगाच तुम्हाला त्रास कशाला असू दे. अहो काय ताई, असं सारखं सारखं नका बोलू. थांबा मी टाकतेच. अहो ऐकलत का? जरा इकडे या. अहो इकडे या ना. द्या इकडे. बरोबर अनहायजिनिक आहे ना, कसं चालेल तुम्हाला? मी ठेवून येते. द्या इकडे, तहान लागलीये मला. आणि काय रस्त्यावरचा वडापाव, रस्त्यावरचा डोसा सगळं झालंच आहे की. मग आता पाणी प्यायला काय? गोड पाणी आहे. काय रे, कुठल्या हेडलाईन्स मुळे इतका अपसेट झालायस? हेडलाईन्स? आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे तुला माहित असतं का? तुला फक्त तुझा बिझनेस, मीटिंग, डील्स बस. काय एवढी चिडचिड करतोयस? त्रास होतोय मला. आमचा? प्लीज. अरे मग नीट सांग ना, व्हॉट इज बॉदरिंग यू? तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मोनिशा? हा आहे. आता काय तिचं टेन्शन घेतलंयस? यशोधरा तुला काहीच माहित नाही? अरे तू नीट सांगशील तर कळेल ना आम्हाला. अरविंद, मोनिशा गायब आहे. मोनिशा काय मस्करी करतोस अरविंद? यशोधरा मस्करी करत नाहीये. सकाळपासून मोनिशा गायब आहे. तिचा थांग पत्ता लागत नाहीये. शन्या घरी एकटी आहे, बाप जेल मध्ये, ही गायब. तिचा फोन सुद्धा लागत नाहीये, बंद आहे फोन तिचा. काय सांगतोस तू? इज दिस फॉर रिअल? आय मीन, अरे पण आम्हाला काहीच माहित नाही. आणि ऑफकोर्स शनाचा फोन आला होता. ती काहीतरी रॅन्डम बोलत होती, आम्हाला कळलंच ना. आम्ही कामात इतके बिझी होतो. ती काहीतरी म्हणत होती मम्मा कुठे माहित नाही, फोन लागत नाहीये. आय थॉट नेहमीप्रमाणे मोनिशा कुठेतरी गेली असेल. हो, नाव आय गेट इट. शी वॉज ट्राइंग टू गॅदर इन्फॉर्मेशन. पण अरविंद आम्हाला कळत नाही. तुला जर हे कळलं होतं तर तू आम्हाला फोन का नाही केला ऑफिसमध्ये? मी म्हटलं फोनवर सांगण्यापेक्षा तू घरी आल्यावर तुझ्याशी बोलेन मी. गॉड, नाव आय गेट. पोर शनाया, काय अवस्था झाली असेल तिची? अशा परिस्थितीत माणूस काय करणार? शन्या प्रचंड टेन्शन मध्ये. पण काय रे, हे सगळं तुला कसं कळलं? माझं तिच्याशी बोलणं झालंय. शनायाशी? हो. ओ. आणि म्हणूनच मी एक डिसिजन घेतलाय. डिसिजन? आणि तू? मला माहिती आहे या घरात डिसिजन घेण्याचा अधिकार, हक्क फक्त तुलाच आहे. तरी बोल ना. मला वाटतं की या अशा परिस्थितीमध्ये शन्याला एकटं घरी ठेवणं रिस्की वाटतं. म्हणून मी तिला सांगितलं की तू इथे म्हणजे